फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली, त्यावेळी आपण ही अट टाकली नव्हती. आपण 6 महिन्यानंतर अट टाकली की 200चा कॅटेगरी ठेवावी. त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी. ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे, आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा, तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणताय दादा? पीएचडी अजितदादांना आम्ही दादा म्हणतो, तर ते मोठे आहेत, ते प्रगल्भ आहेत, यासाठी आम्ही दादा म्हणतो. परंतु अजितदादांचं हे वक्तव्य हे नक्कीच एखाद्या गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये असणाऱ्या एखाद्या भाई आणि दादासारखं वक्तव्य होतं. तर त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. तर का समजा अजितदादांना ह्या पीएचडी करून पुढं काय होतं ह्या गोष्टीची जर का माहिती नसेल, कदाचित त्यांच्या कमी शिक्षणामुळे ह्या गोष्टी असू शकतात. या विधानानंतर त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन एखादा विद्यार्थी आत्महत्या करेल, याची दखल त्या ठिकाणी अजितदादांनी घ्यावी. जबाबदार मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिक्षणाच्या बाबतीत खरं तर एवढे उदासीन का असतील आम्हाला माहीत नाही. समाजाच्या बाबतीत का उदासीन असतील हे माहीत नाही. वेळोवेळी भूमिका बदलतात, समाजाचा घटक आहे म्हणून सांगतात, पण ज्यावेळेस समाजाचा विद्यार्थी पुढे यायची भूमिका घेईल, त्या विद्यार्थ्याला पुढचं न्याय देण्याची भूमिका मिळेल, त्यावेळेस मात्र निश्चितपणानं काय द्यावे लागतं हा प्रश्न विचारतात. त्यांनी सभागृहाची आणि समस्त विद्यार्थ्यांची माफी मागावी. हा फक्त विषय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाही आहे, तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलेलं आहे आणि त्या महापुरुषांनी पीएचडी केलेली आहे, संशोधन केलेलं आहे, अशा सर्व संशोधक महापुरुषांचा आणि नेत्यांचा त्या ठिकाणी अपमान आहे. विद्यार्थी ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने आपला देश आणि राष्ट्र घडत असतं, हे करण्याची नाही एवढी कुवत नाही. मागील अनेक महिन्यांपासून सारथी विद्यार्थ्यांचं आपल्या मागण्यांसाठी पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. तर नागपूर आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा लक्षवेधी आंदोलन सुरू आहे. कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी आमदार सतेज पाटील यांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. यावेळी आपण हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. यानुसार त्यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. सरसकट फेलोशिपसह फेलोशिप पात्रता परीक्षेच्या दिवशीच इतरही परीक्षा असल्यानं तारीख बदलावी अशी मागणी त्यांनी केली होती. कोल्हापुरात सारथी वसतिगृहाची इमारत कधी पूर्ण होणार? लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांचं म्युझियम कधीपर्यंत पूर्णत्वास येणार? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी विद्यार्थी पीएचडी करून काय दिवे लावणार असं वादग्रस्त वक्तव्य केलं. आरतीच्या विषयासंदर्भात माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहेत की फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली, त्यावेळी आपण ही अट टाकली नव्हती. आपण 6 महिन्यानंतर अट टाकली की 200चा कॅटेगरी ठेवावी. त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी. ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे, आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा, तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणताय दादा? पीएचडी दादा, पीएचडीची संख्या दादा, पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे, ज्या मॅक्झिमम होणार आहे. यामुळे होणार आपल्या या योजने बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल, या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे, तो फायदाच होणार आहे. या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय. आज सकाळी शिवाजी विद्यापीठातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्र येत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध केला. यावेळी अजित पवार हाय हाय, अजित पवार यांचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. हा महाराष्ट्रातील संशोधन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अपमान असून अजित पवारांना पीएचडी म्हणजे काय ते माहिती आहे का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. काल जे अधिवेशनामध्ये अजितदादांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे, आणि आम्ही एक संशोधक विद्यार्थी म्हणून ह्याचा जाहीर निषेध करतो की जर का समजा अजितदादांना ह्या पीएचडी करून पुढं काय होतं ह्या गोष्टीची जर का माहिती नसेल, कदाचित त्यांच्या कमी शिक्षणामुळे ह्या गोष्टी असू शकतात, तर त्यांनी प्रथमतः ह्या गोष्टींची माहिती घ्यावी की बाबा पीएचडी करून पुढं काय काय आहेत पर्याय आहेत काही विद्यार्थ्यांना, की पुढं काय करिअर करता येतं, ह्या गोष्टीची प्रथम माहिती घ्यावी आणि त्याच्यानंतर भाष्य करावे की संशोधन म्हणजे काय. आज काही काळापूर्वी म्हणजेच 1950च्या आसपास बाबासाहेबांनी जे संशोधन केलं त्याच्या आधारावर तीच अजितदादा काल तिथं अधिवेशनामध्ये बसून जे स्टेटमेंट दिलं ह्याचीच फलनिश्चिती कालचे अधिवेशनाची आहे.
जर बाबासाहेबांनी संशोधन केलं नसतं तर आज ही वेळ आली नसती की त्यांना तिथं अधिवेशनामध्ये जाऊन बोलता आलं नसतं. खरं दादांनी ह्या गांभीर्यानं शिक्षणाचा विचार करणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं हे वाक्य म्हणजे सर्व संशोधक आणि सर्व महापुरुषांचा अवमान असल्यानं त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी होतीये. अजितदादांचं हे स्टेटमेंट म्हणजे ते एका संविधानिक पदावरती बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री या पदावरती बसलेले आहेत आणि अशा पदावरती बसल्यानंतर ते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात हे अक्षरशः निषेधार्ह आहे. विद्यार्थी जे काही गेल्या 50-70 दिवसापासून उपोषण करतायत, आंदोलन करतायत, या विधानानंतर त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन एखादा विद्यार्थी आत्महत्या करेल याची दखल त्या ठिकाणी अजितदादांनी घ्यावी. हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचं विधान आहे. असं विधान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना शोभत नाही. अजितदादांना आम्ही दादा म्हणतो तर ते मोठे आहेत, ते प्रगल्भ आहेत यासाठी आम्ही दादा म्हणतो, परंतु अजितदादांचं हे वक्तव्य हे नक्कीच एखाद्या गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये असणाऱ्या एखाद्या भाई आणि दादासारखं वक्तव्य होतं. तर त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. विद्यार्थ्यांची फेलोशिप जी आहे ती अर्थ खात्याकडून थांबवण्यात आलेली आहे. अर्थ खात्यावर बोज येतो, त्यामुळे हे असं वक्तव्य त्यांच्याकडून आलेलं आहे असं त्या ठिकाणी आमची भावना आहे. तर त्यांनी असं वक्तव्य न करता त्यांनी सभागृहाची आणि समस्त विद्यार्थ्यांची माफी मागावी. हा फक्त विषय PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाही आहे, तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या महापुरुषांनी योगदान दिलेलं आहे आणि त्या महापुरुषांनी PhD केलेले आहे, संशोधन केलेलं आहे, अशा सर्व संशोधक महापुरुषांचा आणि नेत्यांचा त्या ठिकाणी अपमान आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांची आणि विद्यार्थ्यांची आणि त्या सर्वच महापुरुषांची माफी मागावी असं आम्ही त्यांना या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो. आपल्या मागण्यांसाठी मागील 44 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण करणाऱ्या कोल्हापूरमधील सारथी विद्यार्थ्यांमध्ये या घटनेमुळे प्रचंड असंतोष निर्माण झालाय. उपमुख्यमंत्री पदावरील जबाबदार व्यक्तीच अशा पद्धतीनं बोलत असतील तर सरकारला राज्यातील विद्यार्थ्यांची किती काळजी या सरकारला आहे हे स्पष्ट दिसून येत आहे, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय. जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशनात माफी मागणार नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. पण गेले 4 वर्ष झालं सातत्यानं सरसकट फेलोशिप दिली जात होती. मात्र ह्या वर्षी 1329 विद्यार्थी पात्र असताना त्या विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न केला आणि सारथी संस्थेला 200ची कॅप लावली गेली. ही खरं तर अन्यायकारक कॅप आहे. सारथी संस्थेचे उद्दिष्टच आता खऱ्या अर्थानं सरकार विसरलं आहे आणि त्याचाच प्रतीच्या आम्हाला काल अधिवेशनामध्ये आले. जबाबदार मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिक्षणाच्या बाबतीत खरं तर एवढे उदासीन का असतील आम्हाला माहीत नाही. समाजाच्या बाबतीत का उदासीन असतील हे माहीत नाही. वेळोवेळी भूमिका बदलतात, समाजाचा घटक आहे म्हणून सांगतात, पण ज्यावेळेस समाजाचा विद्यार्थी पुढे यायची भूमिका घेईल, त्या विद्यार्थ्याला कुठंतरी न्याय देण्याची भूमिका मिळेल, त्यावेळेस मात्र निश्चितपणानं काय द्यावे लागतं हा प्रश्न विचारतात. ते तितकं सोपं नाही. जे स्टेटमेंट केलं माननीय यशवंतरावजी चव्हाणांच्या समाधी पुढे जाऊन आत्मक्लेश करावा लागला, तितकं सोपं नाही ही गोष्ट. PhD म्हणजे काय? समाजाला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं PhDमध्ये होतात. PhD करून दिवा लागणार? दिवा लावण्यासाठी नाही, नोकरी करण्यासाठी नाही. ह्याच्या आधी काही दिवसापूर्वी दीपक केसरकर या मंत्र्यांनी जबाबदार असताना त्यांनी वाचाळ विहारासारखं काहीतरी विधान केलं. PhD करून काय लागणार? नोकरी लागणं हा उद्देश आहे का PhD करून? तुम्ही समजून घ्या जरा आधी. तुम्ही त्या स्टेजलाच नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे बोलताय. आणि ह्या वाचाळवीरांनी खऱ्या अर्थानं काय जबाबदार स्टेटमेंट केली, आपण कोणत्या पदावर बसलो आहोत याचं मात्र भान नाही त्यांना. विद्यार्थ्यांच्या बाबतीत काहीही देतात. विद्यार्थी ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने आपला देश आणि राष्ट्र घडत असतं. हे कळण्याची ह्यांना एवढी कुवत नाही. फक्त एकच सांगतो, इथून पुढच्या काळात विद्यार्थ्यांच्या रोषाला तुम्हाला जावंच लागेल. लवकरात लवकर तुम्ही अधिवेशनात विद्यार्थ्यांची माफी मागावी जाहीर, एवढंच मी व्यक्त करतो. यापूर्वी धरणातील पाण्याबद्दल केलेलं वक्तव्य भोवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आत्मक्लेश करावा लागला होता. आता संशोधक विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतरही राज्यभरातून त्यावेळीप्रमाणेच असंतोष निर्माण झालाय. आता नामदार अजित पवार यावर काय भूमिका घेत आहेत हे बघावं लागणार आहे.